नमस्कार. बघा मित्रांनो, असे गणित आत्ता हे 2024मध्ये पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आपण 10 प्रश्न घेतोय. आता बघा हे प्रश्न आपल्याला कसे सॉल्व करायचे होते. SRPF गट क्रमांक 2 पुणे 2024मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि असे प्रश्न आपण दररोज 10 प्रश्न घेऊन येतोय की जे 24च्या पोलीस भरतीमध्ये आलेले असतील. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा काय आहे. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे तर 8439 आहे. तर त्या संख्या कोणत्या, म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहे की ज्यांचा गुणाकार किती आहे. आता सर एक तर काय आहे, तुमच्याकडे ऑप्शन आहेत. तुम्ही ऑप्शन थ्रू जाऊ शकता, दोन्ही संख्यांचा गुणाकार करा आणि तुम्ही ऑप्शन थ्रू जाऊ शकता. नाहीतर दुसरी मेथड काय आहे, हे सर 8439 आहे, यांचे अवयव करा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, यांचा वर्गमूळ काढायचा आहे ना. तर मग बघा 3च्या स्थानी 9 आहे आणि इथं सर मग 7च्या स्थानी 9 आहे. म्हणजे हे दोन अंक सोडायचे आणि 84पेक्षा खालची संख्या घ्यायची. 9 81, म्हणजे हे 9 आणि हे 9. आता 93 आणि 97. आत्ता बघा मित्रांनो, याच्यात काय करायचं आपल्याला. आत्ता बघा हे आपण दोन अंक सोडलेत. आता हे जे दोन अंक आहेत ना, तर हे 9पेक्षा मोठं आहे. म्हणजे याचं उत्तर काय असेल, मग हे 97 एका याच्यात यायला पाहिजे. आत्ता बघा 97 कुठं आहे, तर सर इथं आहे. इथं आहे का, तर नाही. म्हणजे हे माझं ऑप्शन नसणार. इथं आहे का, तर नाही. हे माझं उत्तर नसणार. मग आता याच्यात आणि याच्यात आहे. आता सर दोघातून कसा करायचं आहे, फक्त 7 त्रिक 21 म्हणजे किती 21 येतं आहे ना. मग एकच स्थानी इथं एक आहे का, तर नाही. 9 आहे. 7 तर 49. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, उत्तर असेल 4 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे. आता हा प्रश्न बघा काय आहे. दोन संख्यांचा गुणाकार 552 असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती, असा आपल्याला प्रश्न आहे. आता काय करायचं आहे, दोन संख्यांचा गुणाकार किती आहे सर, 552 आहे आणि मोठी संख्या विचारली. आता याच्यात काय करायचं, आपण हे 552च्या जवळपास वर्ग घ्यायचा आहे. 552च्या जवळपास वर्ग आहे सर, किती आहे, तर सर 27चा वर्ग किती आहे किंवा 23चा वर्ग किती. तुम्ही जर 23चा वर्ग केला असेल तर 23चा वर्ग सर 529 आहे. हो 529. आणि 24चा वर्ग जर तुम्ही केला असेल तर 24चा वर्ग किती आहे सर, 576. आता 576 याच्यापेक्षा मोठा आहे 529. म्हणजे परफेक्ट वर्ग कोणाचाच नाही आहे. ठीक आहे. म्हणजे का बरं नाही आहे, एकक स्थानी जर 2 3 7 आणि 8 हे अंक जर असेल तर ती संख्या कोणतीच परफेक्ट वर्ग नसते. एवढं क्लिअर आहे. हे मी तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ चॅप्टरमध्ये पूर्ण क्लिअर केलेलं आहे. आता बघा सर 24 घेऊ शकता किंवा 23 घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता जर मी सर 23 घेतलं आहे बरोबर, हे 23 आणि मग मला गुणीला 24 करावं लागेल ना, त्यावेळेस माझं हे यायला पाहिजे. किंवा मी सर 23 गुणीला 22 पण घेऊ शकतो. हो मग आता 3 चूक 12, 12शी 2. हो सर इथे 2 येतं आहे. 3 दुणी 6, म्हणजे एकक स्थानी 6 येतं आहे. म्हणजे हे 22 घेऊन माझा काही अर्थ नाही. म्हणजे त्या संख्या कोणत्या, म्हणजे 23 असेल आणि दुसरी 24 असेल. मग आपल्याला कोणती संख्या विचारले, तर आपल्याला विचारले मोठी संख्या. मग मोठी संख्या कोणती असेल, तर मोठी संख्या असेल सर 24. अशा प्रकारे मित्रांनो आपलं उत्तर असेल मग 1 नंबर 24. आणि धुळे 2024मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि असे प्रश्न जर आले तर ह्या प्रकारे तुम्ही या प्रश्नाला टॅकल करू शकता. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय, क्रमाने येणाऱ्या दोन धन संख्या आहेत बरं का मित्रांनो. हे धन संख्या आहेत. धन विषम संख्यांचा गुणाकार किती आहे, तर 255 असेल तर त्या संख्या कोणत्या, असा आपल्याला प्रश्न आहे. आता असे प्रश्न आपल्याला कसे टॅकल करायचे आहेत हे बघून घ्या मित्रांनो. आता दोन संख्या आहेत, क्रमाने येणाऱ्या धन विषम संख्या आपल्याला विचारले आणि गुणाकार किती आहे त्यांचा 255. आता काय करायचं, 255च्या जवळपास पूर्ण वर्गसंख्या बघा. 255च्या जवळपास पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे, तर सर 16. 16चा वर्ग आहे सर 256. म्हणजे यांच्या जवळपास आहे ना. जर सर मी 15चा वर्ग घेतला असता तर 15चा वर्ग किती आहे सर 225. म्हणजे हे 16चा जवळपास आहे ना. तर हो सर मी 16 घेणार. ही एक 16 एक संख्या आली. पण आपल्याला काय विचारलं, त्या दोन विषम संख्या आहेत. मग 16 तसं समसंख्या आहेत. मग एक असेल 17 आणि एक असेल मग 15. म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहेत, तर पहिली संख्या आहे 1 15 आणि दुसरी आहेत 17.
म्हणजे त्या संख्या आहेत 15 गुणिला 17, यांचा जर गुणाकार केला आपण तर 255 यायला पाहिजे, जे की 255 येत आहे. ठीक आहे, त्या संख्या कोणत्या आहेत सर मित्रांनो मग, तर 15 आणि 17 आहे ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 15 आणि 17. ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2024 मध्ये आलेला आहे आणि ही सिरीज चालू आहे मित्रांनो, पोलीस भरती 2024 मध्ये झालेले प्रश्न PYQ. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आणि जर मित्रांनो तुम्हाला पूर्ण जर तुम्हाला गणिताची पूर्ण बॅच कंप्लीट करायची असेल तर विघ्नहर्ता अकॅडमी हे ॲप्लिकेशन आपलं आहे मार्केटमध्ये. त्या ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती तुम्ही जर गेलात आणि जर तुम्ही विघ्नहर्ता अकॅडमी हे ॲप्लिकेशन सर्च केलं तर त्याच्यावरती विघ्नहर्ता अकॅडमी म्हणून जर तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला प्ले स्टोअरवरती दिसेल आणि तिथे तुम्हाला गणिताची पूर्ण बॅच करता येईल. एकदम नाममात्र फीमध्ये ती बॅच तिथे चालू आहे, गणिताची आणि बुद्धिमत्ताची, मराठी ग्रामरची. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न घ्या. आता हा प्रश्न काय आहे मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये सर्व हेच एक्झाम्पल तुम्हाला भेटेल, त्याच्यामध्ये क्वालिटी फक्त. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, ती जर बॅच तुम्ही घेतली तर तुमचा गणिताचा आणि बुद्धिमत्ताचा 1 मार्क इकडे तिकडे जाणार नाही. सर्व तुम्हाला 50 पैकी, गणितामध्ये 50 पैकी तुम्हाला 45+ मार्क येतील याची गॅरंटी आपण घेतोय. ठीक आहे, जर तुम्हाला कोणाला गणितचे बॅच जॉईन करायची असेल तर ते तुम्ही करू शकता. आता पुढे बघा, 33 आणि 66 पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत आपल्याला विचारला आहे. आता काय करायचं, एकूण विषम संख्या काढायचं आहे. तर सर एकूण विषम संख्येचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. एकूण संख्या काढायचं असेल तर काय करायचं आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं आहे. काय करायचं सर, शेवटची संख्या, शेवटची विषम विचारली ना, शेवटची विषम संख्या वजा पहिली विषम संख्या, बस भागीला किती, तर भागीला सर फरक, भागीला फरक, आणि अधिक काय, तर अधिक सर 1. झालं क्लिअर. आता काय करायचं, शेवटची कोणती संख्या तर 66, मग हे सर आपण 66 घेणार वजा 33 घेणार, भागीला फरक. विषम लगातार विषम संख्या असेल तर फरक किती असतो, 2चा, हे 2 अधिक 1. आता 66 मधून 33 गेले तर उरले किती सर, 33 भागीला 2 अधिक 1, 33 आणि 1, 33 आणि 1 सर तर 34, आणि भागीला किती 2. याला जर आपण भाग दिलं तर उरतात किती, तर सर 17. म्हणजे त्या संख्या किती आहेत, मग एकूण संख्या 33 ते 66 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत, तर सर 17 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगर 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नाला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न घ्या. आता काय आहे, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या व सर्व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, नाशिक पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा काय करायचं होतं या प्रश्नामध्ये आपल्याला, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम व विषम संख्यांच्या, बघा काय करायचं तुम्हाला, फक्त शेवटची संख्या 50 आहे ना, 50 वजा 1 करायचं आहे, किती राहतील सर, तर 49. पहिली स्टेप काय केली आपण, ही शेवटची संख्यामधून पहिली संख्या वजा केली आहे, 49. दुसरी स्टेप काय करायचं आहे, ह्या 49 मध्ये 1 मिळवायचं आहे, किती होतील, तर सर 50. तिसरी स्टेप काय करायचं आहे, 50ला 2ने भागायचं आहे, म्हणजे किती होतील, तर सर 25. म्हणजे त्यांच्यामधला फरक विचारला आपल्याला, म्हणजे वजाबाकी, समसंख्या आणि विषम संख्या यांच्यामधला फरक किती निघेल, तर फरक निघेल सर 25. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे आणि नाशिक पोलीस भरती 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. ही एकदम शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो, याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक नाही. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न घ्या. आता हा पुढचा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि याचं उत्तर कमेंट मित्रांनो तुम्ही करा की याचं उत्तर काय असेल. रायगड पोलीस भरती 2024 मध्ये आलेला आहे. आणि असेच जर तुम्हाला नवनवीन आणि ट्रिकी व्हिडिओ बघायचे असतील मित्रांनो तर आपलं यूट्यूब चॅनल विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल हे सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोज आपण एक व्हिडिओ घेऊन येतोय, दररोज तुम्हाला काही ना काही नवीन शिकायला भेटेल. आणि मित्रांनो जर तुमचं गणित वीक असेल तर मी तुम्हाला शाश्वती देतो की विघ्नहर्ता अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे विघ्नहर्ता अकॅडमी म्हणून, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि त्या ॲप्लिकेशन थ्रू अभ्यास करा. त्याच्यात तुम्हाला पूर्ण काही डिटेल होऊन
जाईल आणि पूर्ण गणिताची भीती तुमची नाहीशी होईल. ठीक आहे, चला इथेच आपण थांबूया. ह्या गणिताचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा. ठीक आहे, चला थांबूया इथेच आपण. चला आता हा प्रश्न बघा मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय करायचं होतं. हा प्रश्न कसा सॉल्व करायचा होता बघा. 4, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. आणि मीरा भाईंदर पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा या प्रश्नाला आपल्याला कसं सॉल्व करायचं होतं ते बघा. यांचं म्हणणं काय आहे, 4, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून म्हणजे एकदा वापरा आणि होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण काय करणार मित्रांनो, पहिली स्टेप बघा. 3 अंक आहेत ना, 1 गुणिला 2 बघा हेच आपल्याला करायचं आहे. 1 गुणिला 2 गुणिला 3 करा. आणि यांचा गुणाकार करा. 3 दुनी 6, 6 1 सर 6 आणि भागीला किती तर 3. हे 3 कसे आले सर, त्या 3 संख्या आहेत म्हणून आपण 3 घेतलं. याला भाग द्या. 3 1 3, 3 दुनी 6 म्हणजे उत्तर आले सर 2. एवढं क्लिअर. म्हणजे ह्या 3 संख्या आहेत 1 2 3 म्हणून आपण 1 2 3 घेतलं आणि हे केलं 2. आता दुसरी स्टेपमध्ये काय आहे तर ह्या संख्या ह्या 4 2 5 सर 4 अधिक 2 अधिक सर 5 एवढं क्लिअर आहे. 4 आणि 2 6, 6 आणि 5 तर सर 11. याला आता काही भाग द्यायची गरज नाही. तिसरी स्टेप काय असेल आपली, 11 आणि 2 हे 11 गुणिला 2 बरोबर. 11 दुनी किती सर 22. पहिली स्टेप काय केली आपण, 1 2 3 ह्या 3 संख्या होत्या म्हणून 1 2 3 केलंय बरोबर. गुणाकार आलाय 6 भागीला 3 ने आपण त्याला भागले 2 म्हणजे त्यांची आपण सरासरी काढली. दुसरी स्टेप आपण काय केली, ह्या ज्या संख्या दिल्या आहेत त्याच संख्या केल्या 4 2 5 यांची बेरीज आहे 11. आणि तिसरी स्टेप काय केली आपण, हे 11 आणि हे 2 दोघांचा गुणाकार केला 22. आता तिसरी स्टेप काय करायची आहेत, तिसरी स्टेप लक्षात ठेवा. 1 2 आणि 3 हे 3 ग्रुप करायचे आहेत आणि ह्या 3ही ग्रुपमध्ये काय करायचं आहे, 3ही ग्रुपमध्ये सर 22 आणि हे 22 ठेवून द्यायचं आहे बस. आणि यांची करायची आहेत बेरीज. आता आपण 22 पैकी 22 तर खाली घेत नाही, 22ची काय घेणार आपण 2 हातच्याला किती 2 2 इकडे मिळवणार बरं. 22 आणि 2 24 मग 24ची किती 4 हातच्याला किती 2 हे 2 इकडे मग 22 आणि 2 सर 24. आता इकडे अंक नाही 24ची काय असेल 24 म्हणजे आपलं उत्तर काय असेल, फायनल उत्तर असेल आपले हे 2442 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि असे गणित मित्रांनो आपल्याला या प्रकारे सॉल्व करायचं होतं. जर तुम्ही तो आपला कोर्स जर तुम्ही जॉईन केला मित्रांनो तर 2024चे आणि 2023चे सर्व एक्झाम्पल तुम्हाला गणितात त्या एक्झाम्पलमध्ये दिसेल. आपण मित्रांनो त्या लेक्चरमध्ये आपण कसं जाणार आहोत ते तुम्हाला सांगतो मी. जर आपण बेरीज हे चॅप्टर शिकतोय बरोबर, तर बेरीज या चॅप्टरवरती जेवढे पण प्रकार पडतील ते सर्व प्रकार कोणत्या ना कोणत्या परीक्षेत आलेले असतील. पोलीस भरतीत स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे. ही स्पेशल पोलीस भरतीसाठी रामबाण उपाय आहे. म्हणून म्हणतो प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करावी आणि 100% तुम्हाला मार्क ह्या बॅचच्या बाहेर जाणार नाही म्हणजे जाणार नाही याची गॅरंटी मी घेतोय. ठीक आहे, इथेच आपण थांबूया.